झाली, कुठं मारहाण झाली? शेताच्या ह्याच्यामध्ये सर, आणि 2015पासून कोर्टात केस आहे आणि निकाल माझ्या साईडनं लागल्यामुळं हे माणूस परत परत जीव मारण्याची धमकी देतो आणि ही एकच वेळा नाही, इथून 100 वेळा झाली आहे की मला मारहाण करतो आणि जबरदस्तीसुद्धा किती वेळा तरी प्रयत्न केले ह्यांनी माझ्या शेतात येऊन. तेव्हा पण माझ्या अंगावरचे कपडे फाडलेले होते. आज पण बँकमध्ये माझे कपडे फाडलेले होते. बँकेत DSD बँक. आणि मला म्हणजे कोण दिसले का नाही तर म्हणते की ही बाई धंदेवाली आहे, माझं नाव खराब करतो, माझे सोन्यासारखी 2 मुलं आहे, सोन्यासारखा नवरा आहे, मी संस्कार एवढं माझ्या लेकराला दिलेले आहे आणि मी संस्कार बाई असूनसुद्धा हे माणूस आहे नाही, मी एकटी म्हणजे कसं माझा नवरा आहे ना कामाला जातो तेव्हा आमचं पोट भरते, मग माझ्या नावावर केस असल्यामुळे नाही मी कोर्ट कचेरी मी फिरते एकटी. मग हे माणूस आहे नाही कोण भेटले का नाही तर मला धंदेवाली म्हणतो. मी धंदा कुठे केले, माझं विजेचं सवाल आहे, सोन्यासारखी माझी लेकरं आहे की मला न्याय मिळावं की पोलीस चौकीला जागी जागी या माणूस माझं केस धरत नाही आहे. तसं सपोर्ट सगळ्या ठिकाणी आहे या माणसाचं. मला किती वेळ तरी मारलेलं आहे, माझ्या नवऱ्याला मारलेलं आहे, माझ्या नवरा लेकरासनी या माणसाचं भीती आहे. भीती आम्हाला पण हे झाल्यामुळं आमची लेकरं आम्ही लांब ठेवलेली आहेत आणि ही लोक आहे नाही दादागिरीची गुंडेगिरीची लोक आहेत. पोलीस चौकीला गेले तरी बी आमची कंप्लेंट घेत नाही. आम्ही गरीब असल्यामुळं आमच्यावर अत्याचार होत आहे. 2011ची माझी खरेदी आहे, माझ्यावर खोटं सावकारीचं गुन्हा लावलेलं आहे. ह्या कुंदन साहेबामुळं आम्हाला केस कचेरी भरपूर झालेले आहे. सावकारी आणि तलाठी सर्कल या लोकांना धरून 2011चे आणि सुद्धा शेत माझ्या ताब्यात आहे. मी रात्री त्या शेतात आणि या बाईला जीव जर मारला तर शेत मला भेटते असं म्हणून हे माणूस वारंवार मी कुठं बी दिसली तर मला मारहाण करतो. माझं नातेवाईक नाही कोण नाही आहे हे माणूस. हे नाही 2011ला शेती विकायला काढलेली होते तेव्हा मी ह्याच्याकडून शेती घेतलेली आहे. माझ्यावर खोटं यानं सावकारी आरोप लावून ह्यानं खोटं मला कोर्ट कचेरी केलेले आहेत. आम्ही गरीब माणसं, आम्ही पोट भरून खाणारी माणसं, आम्ही कोर्ट कचेरी कुठं बातूर करावं. हे माणूस पैसेवाला आहेत, 2-2 बायका आहेत, हे जे 10-12 लेकरं आहेत. एकदम गँग निघाली तर 2 माणसं ह्याच्यात आम्ही 2 माणसं ह्याच्या हातात आम्ही पुरणार आहे का? माझ्या नवऱ्याला मी भिवून पुढं करत नाही आहे. मी बाई माणूस कुठं बी फिरायचं असलं तरी एकटी फिरते. माझ्या नवऱ्याला पण ह्या लोकांचं भीती प्रमाण झालेले आहेत. ना कारण असताना सुद्धा ह्या लोकांना नाही रोड गेली, सुरतच्याने रोड गेली, माझं शेत याने रोड झालं आणि त्याचं शेत माझ्या पाठीमागं आहे. ह्या रोडमुळे याने माझं शेत या माणसानं हडपायचा प्रयत्न करत आहेत. तरी मी इथं सोलापूर कोर्टामध्ये माझ्या तर्फीनं निकाल झालेला आहे. तरी निकाल माझ्या ह्याच्यानं झाला तरी ही माणूस पैसेवाला आहे. प्रत्येक वकिलाला असं मॅनेज करता या माणूस. माझं मुंबईच्या वकिलाला सुद्धा तिथं मॅनेज केलं आहे. मी या कोर्ट कचेरीमुळं माझं घर विकलेलं आहे, मला घर नाही आहे. माझे लेकरं आणि माझा नवरा आम्ही रस्त्यावर आहे, भाड्याच्या रूपानं राहतो आम्ही. आणि आम्हाला कुठं असं कुठं गावाकडं आलं तर नाही शेतात तर राहू नाही तर पाहुण्याचं तरी घरात राहावं असं लागतंय. माझं 15 लाखाचं घर मी 9 लाखामध्ये विकून कोर्ट कचेरी करून सगळं पैसे घातलेले आहे. माझा 1 रुपये नाही माझ्याकडे. माझं नवरा अनपढ आहे, मी अनपढ आहे. अनपढ असल्यामुळं माझं शिक्षणाचं गैरफायदा हे माणूस घेऊन मला लई छळ करते. एकटी असल्यामुळं शेताकडे बी दिसले तर एकटी दिसले का नाही तर हे माणूस मला जबरदस्ती करतो. हे जे लेकरं सुद्धा मला जबरदस्ती करतात. रवी रामचंद्र जाधव, सतीश रामचंद्र जाधव, संदीप रामचंद्र जाधव, राहुल रामचंद्र जाधव, राकेश रामचंद्र जाधव यांची लेकरं सुद्धा माझ्या शेतात येऊन मला छेडछाड करतात. ही बाई धंदेवाली आहे म्हणून. मी कुठं धंदा केलेले आहे, मला हे प्रॉप पाहिजे, मला न्याय भेटलं पाहिजे. विजेचं सवाल आहे. धंदा म्हटलं तर काय दारूचा धंदा आहे का? मी बाई आहे, मी अनपढ आहे म्हणून माझ्या 2 लेकराला मी शिक्षण दिलेली आहे. मी ड्रेस घालते म्हणून काय मी धंदा करते का? मला कुठं बघितलं का? मी आई बाबाशिवाय मी दुसऱ्याच्या बरोबर मी बोलणं करत नाही. मला पण आई वडील नाही आहे. मी लहान असताना माझे आई वडील गेलेले आहेत. मी लहान असताना माझं लग्न झालं 13 वर्षाची असताना तरी मी त्या नवऱ्याकडे करून मी संसार काढलेले आहे. ह्या माणसानं मला प्रत्येक वेळी वकील असलं तरी बाई धंदेवाली आहे म्हणते. आमचं पोट भरत नाही, तिच्यासाठी आम्ही अनपढ असल्यामुळं आम्ही सावंतवाडी ह्या गावाला आहेत करून खायला. पाऊस नसलं तर तिकडं असतं 4 महिने इकडं 4 महिने तिकडं की आम्ही करून खाणारी लोक कसं पोट भरून घ्यायचं. कोर्ट कचेरी